गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ व्याज या घटकाचा भाग दुसरा पाहत आहोत। भाग दुसरा म्हणजे पहिल्या भागात आपण सरळ व्याजाची काही उदाहरणं समजून घेतली, त्याचं सूत्र समजावून घेतलं, त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं रूपांतर कसं करायचे हे समजून घेतलं। ठीक आहे, म्हणजे हा जो घटक आहे हा तुम्हाला शिष्यवृत्तीला 5वीला येतो, त्याच्यानंतर नवोदयला सुद्धा विचारला जातो आणि त्यानंतर सगळ्याच परीक्षांना आहे, टीईटी सह तलाठी असेल सगळ्याच परीक्षांना हा घटक तुम्हाला दिला जातो। ओके, 5वी 6वी 7वी ठीक आहे, पुढील सर्वच वर्गांसाठी आहे। तर आज आपण या घटकामधली काही उदाहरणं समजून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला रूपांतर समजून सांगणार आहे। याच्यामध्ये जे आपण मागच्या भागात बघितलं नव्हतं, मागच्या भागात आपण फक्त बेसिक घटक समजावून घेतला होता। सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला सरळ असं दिलेलं आहे बघा, सरळ व्याजाचं तिथे लिहिलेलं आहे तरी परत लिहितो। म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी आणि भागिले 100। ठीक आहे, आता ह्यामध्ये आधीच्या भागात किंवा आपण सहज जो सरळ सूत्र वापरायचं त्याच्यात बघितलं, म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी। हे तुम्हाला 3 घटक दिलेले आहेत, 3 राशी, तर तुम्ही सरळ व्याज काढू शकता। पण रूपांतरामध्ये आपल्याला आज असं बघायचे की तुम्हाला त्यांनी सरळ व्याज दिलं, मुद्दल दिलं आणि दर दिला, कालावधी काढायला सांगितला, तर काय करायचं? ठीक आहे, म्हणजे सरळ देण्याच्या ऐवजी उलट दिलं, कोणत्याही 3 राशी दिल्या आणि 1 राशी ठेवली तर काय करायचं? त्याच्यासाठी सूत्राचं रूपांतर करावं लागतं, म्हणजे सूत्र बदल करायचा। बघा कसा करायचा, जे काढायला सांगितलंय त्याला तिकडच ठेवा, म्हणजे हा जो क आहे हा इथंच ठेवा आणि इकडच्या सगळ्या गोष्टी इकडे उलट्या पाठवा। काय म्हटलं मी? उलट्या करून पाठवा, बरोबर आहे। सूत्र लक्षात घ्या, जे काढायचंय ते इकडे ठेवा, जे नकोय ते इकडे पाठवा, पण उलट करून। आता इकडे पाठवताना काय करायचं बघा, हे सरळ व्याज जे आहे हे स व्याज मी असंच लिहितो आणि हा जो भागिले होता हा याला गुणिले जाईल, खालचा वर उलटा, खालचा वर, म्हणजे याला भागिले तो गुणिले गेला आणि जे वरचे गुणिले आहेत ते खाली भागिले जातील, मग गुणिले द। हे झालं सूत्र, म्हणजे आपण क इकडे ठेवला, बाकीचे सगळे बदल करून घेतले। समजलं? क जो काढायचा आहे त्याला त्याच बाजूला ठेवला, बाकीचे पाठवताना उलट करून पाठवा। काय करा? उलट करा, बरोबर आहे। पुन्हा एकदा समजून सांगतो, परत हेच रूपांतर समजून सांगतो। ठीक आहे, चला पुन्हा बघू। बघा, आपण परत एकदा सरळ व्याज दिलेलं आहे असं समजू आणि ही जी राशी आपल्याला क काढायला सांगितलंय, मी सूत्र परत लिहितो। नेहमीप्रमाणे आपल्याला सरळ व्याज दिलेलं काढायचं असल्यावरती कोणतं सूत्र असतं? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। पण आता याच्यामध्ये क तुम्हाला काढायला सांगितलंय, क काढा म्हणजे कालावधी काढा असं म्हटले, तर काय करायचं? तर काय करायचं माहिती का, क इथंच ठेवायचा आणि ह्या ज्या इकडच्या संख्या आहेत या इकडं उलट्या करून पाठवायच्या। काय करायच्या? उलट्या। मी काय म्हटले? उलट करून पाठवा। परत बघा, इथं काय होईल, हा सरळ व्याज तसाच राहील, गुणिले हा जो 100 होता तो वरती जाईल, हा झाला भागिले, गुणिले झाला त्याला खाली होता भागिले, आणि हे ज्या वरच्या 2 राशी होत्या त्या खाली जातील, म गुणिले द। आता ह्याच्यातून तुमचं निघेल कालावधी। काय निघेल? कालावधी। ठीक आहे, याच्यातून तुमचा कालावधी निघणार आहे। ओके, चला आले लक्षात? आपण काय केलं, जी राशी दिलेली नाही ती तशीच ठेवली आणि ज्या काढायच्यात, जी काढायची ती तशीच ठेवली, ज्या आहेत त्या फिरवून घेतल्या। याच्यावरती क्रिया आपण करणार आहोत। आता आपण क काढायचा होता तो समजून घेतला, आता आपण पुन्हा दुसरी राशी काढायची समजून घेऊ। ठीक आहे, बघा मी परत एकदा दुसरी राशी कशी काढायची ते सांगतो। सूत्रामधलं नुक्स किंवा सूत्रातली जो बदल आहे तो तुमच्या लक्षात आला की बाकी सगळं सोपं आहे। आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं बघा, याच्यामध्ये क काढायचा होता, समजा तुम्हाला द दिलेला नाही आणि द काढायला सांगितला, बाकीचं दिलेलं आहे, द काढायचं आहे, बरोबर। द म्हणजे दर, द म्हणजे काय? दर। ओके, दर काढायचा, तर आपलं सूत्र काय सांगते, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। पण आपल्याला द काढायचा आहे म्हणून द आपण इथंच ठेवू, हा द मी असाच खाली ठेवतो आणि हे इकडचे इकडं पाठवतो, हे इकडचे इकडं पाठवतो। बघा
सरळ व्याज बरोबर हा शब्द असाच, ह्याला जो खाली भागिले 100 होता तो इकडे गुणिले गेला आणि हे जे वरचे 2 होते हे खाली म गुणिले द खाली गेले. आलं लक्षात? सूत्र पाठ ठेवा. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 आणि जे काढायचे त्याला तिकडच ठेवा. बाकीचे जे आहेत ते उलट करून पाठवा. हे इकडं हे इकडं. आले लक्षात? आता आपण उदाहरण घेऊन गणित समजावून घेऊ. ठीक आहे, चला उदाहरण घेऊ. इथं आपण हा जो क घ्यायचा होता बदल तो द घेतलाय. ओके, म्हणजे इथं आपल्याला क घ्यायचा होता, हा क पाहिजे होता. ओके, क घेतलाय, द इकडे ठेवल्यामुळं हा बदल होऊन क येणार आहे. ठीक आहे, चला आता उदाहरण गणित घेऊन समजावून घेऊ. बघा आपल्या समोर आता उदाहरण लिहिलेलं आहे. साधं सोपं सरळ घेतलंय. आधी फक्त कॉमनली तेच काढून घेऊ, मग ह्याच गणिताचा बदल करून घेऊ. ओके, 1000 रुपयाचे दर साल दर शेकडा म्हणजे दरवर्षी दर 100 रुपयाला 10 दराने 2 वर्षांचे सरळ व्याज किती होईल? 2 वर्षांचे सरळ व्याज. बघा आता याच्यात मुद्दल दिलेला आहे 1000, इथं लिहितो 1000. दर दिलेला आहे 10% आणि कालावधी दिलेला आहे 2 वर्ष. ठीक आहे, 2 वर्ष. मग आपल्याला आता या संख्या दिलेल्या आहेत तर याचा आपल्याला सूत्रावरून सरळ व्याज काढायचंय. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क, ठीक आहे, भागिले 100. हे सूत्र तुम्ही मांडणार आहात, असंच मांडावं लागतं. सुरुवात अशीच करत चला, त्याच्यानंतर सरावाने तुम्हाला बदल करायचे ते जमतील. ठीक आहे, आता हे सोडून घेऊ, मांडून घेऊ. 1000 रुपये इथं दिलेत कालावधी, त्याच्यानंतर दर दिलेला आहे 10% आणि कालावधी दिलाय 2. ठीक आहे, आणि भागिले 100. आता इथंच आपलं उत्तर निघेल. हा 0 गेला, कट करायचे, हा 0 गेला, हा गेला. बघा बरं, 10 गुणिले 10, 10 10 100 आणि या 100 ला गुणिले 2 किती आलं? 200 रुपये. किती आलं? 200 रुपये. म्हणजे कसं 1000 रुपयाचं 2 वर्षाचं 10% दराने व्याज येतं. 2 वर्षाचं 200 रुपये. किती आलं? 200 रुपये. आता हेच उदाहरण आहे, मी तुम्हाला व्याज देतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला दर काढायला सांगतो. ठीक आहे, व्याज देतो आणि दर काढायला सांगतो. चला बघा आता आपल्या समोर तेच गणित आहे, फक्त बदल करून घेतलाय. 1000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज 200 रुपये जे आपण आधी काढलं होतं. 1000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज 200 रुपये झाले, तर त्याचा दर किती असेल? दर किती असेल? आता काय करायचंय? हे सूत्र तुमच्या पुढे आहे. आपल्याला दर काढायचा, मग सूत्रामधला द आपण तसाच ठेवू. ठीक आहे, आणि बाकीच्या गोष्टी फिरून घेऊ. सरळ व्याज इकडे घेतलं, त्याला गुणिले हे जे 100 होते हे वर जातील आणि भागिले जे होते मद ते गुणिले होते ते तसेच राहतील. आता याच्यामध्ये आपण फिगर आउट करू आणि गणित काढू. ठीक आहे, चला इकडे घेतो आणि त्याच्यातले बदल करून घेतो. गणित इकडे घेऊन सोडून घेऊ. ओके, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला इथं रक्कम दिलेली आहे, तर ही जी रक्कम आहे बघा याच्यात काय सांगितलंय, संख्या याच्यात टाकू. सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे 200 रुपये, त्याला गुणिले 100 आणि त्याचं जे मुद्दल आहे ते 1000 आहे. त्याच्यानंतर त्याचा जो 2 वर्षाची मुदत किती, त्याची मुदत किती दिलेली आहे? 2 वर्ष. ठीक आहे, मग आता ओके कालावधी दिलेला आहे, आपल्याला द काढायचा आहे. ठीक आहे, हा दर काढायचा आहे, क काढाय. ओके, मग आता हे आपण इथं रक्कम मांडली, गुणाकार केला, याचा आपल्याला त्याचं सोडून घ्यायचं. म्हणजे इथं आपण त्याच्या संख्या टाकल्या सूत्रात बदल करून आणि आता आपण त्याचे हे करू. हा गेला, हा गेला, हे 2 गेले, 2 गेले, हा 1 गेला, हा 1 गेला. ठीक आहे, बे क बे काय झालं? 1 आणि हा 0 वरती किती राहिले? सगळ्यात शेवट 10. काय आला? दर किती आला? 10. 10% दराने दर साल दर शेकडा 10 दराने. किती दराने? दर साल दर शेकडा 10 दराने. म्हणजे टक्के म्हणण्यापेक्षा त्याला 10 दराने म्हणता येईल. जे आपण आधीच काढलं होतं. आता याच गणितातलं आपण मुद्दल काढू. ठीक आहे, याच सूत्रानुसार आपण मुद्दल काढून घेऊ. चला मुद्दल फिरून घेऊ, सूत्र फिरून. बघा तुमच्या समोर आता
दुसरं उदाहरण तेच आहे, संख्या तेच आहेत, फक्त त्यातल्या फिगर आपण काय केल्या, काही बदलून घेतल्या. एका रकमेचे म्हणजे आता रक्कम सांगितलेली नाही, मुद्दल सांगितलेलं नाही, एका रकमेचे 2 वर्षाचे म्हणजे काय दिलं, क दिलेलं आहे 2. त्याच्यानंतर दर साल दर शेकडा 10 दराने म्हणजे दर दिलेला आहे 10. आणि सरळ व्याज 200 रुपये होतो म्हणजे व्याज दिलेला आहे, व्याज किती आहे 200 रुपये. ओके. तर मुद्दल किती म्हणजे आपल्याला आता हे दिलंय हे माहितीचे, मुद्दल काढायचे. मग सूत्र काय सांगतं, जे द्यायचे त्याला उजवीकडे ठेवा आणि बदलून घ्या. मग म तसाच ठेवा, बरोबर, म तसाच ठेवा. ते सूत्र मी बदलतोय. सरळ व्याज व्याज गुणिले 100 म्हणजे हे जे खालचे होते हे इकडे जातील असे, हे वरचे खाली येतील. आणि त्याला खालीचे तिकडचे द क होते ते खाली घेतलेत, द क बरोबर म म्हणजे आपला इथं आता म निघेल, म म्हणजे मुद्दल निघेल. मग आता आपण याच्यात रक्कम टाकू. 200 सरळ व्याज आहे, 100 तसेच आहेत अंकातले, आणि त्याला दर आहे तुमचा 10% आणि कालावधी आहे 2 वर्ष. आता हे गणित सोडून घ्या. याच्यातला हा गेला, यातला 0 गेला, काय झाले 20 गुणिले 100. 20 गुणिले 100 म्हणजे काय झाले, हे झाले 2000, हे 2000 झाले. बे एक बे, ठीक आहे, म्हणजे इथं आला 1 असं. किंवा काय करता येईल तुम्हाला ते सांगतो. किंवा काय करता येईल बघा, हा बे गेला, हा 2 गेला, 2 गेला, हा 0 इथं आहे, हा 1 झाला आहे, बे एक बे, आणि हा 0 म्हणजे 10. आता हे 10 गुणिले 100 म्हणजे झाले 1000 रुपये. काय झाले 1000 रुपये. आले का लक्षात. म्हणजे हा जो हे विभाजन आहे हेच समजून घेत चला. मी परत एकदा हे विभाजन वरती स्वतंत्र मांडून समजून सांगतो. याच्यामधला बदल जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला उदाहरण आपोआप येईल. हेच इकडं मांडतो आणि समजून सांगतो, ठीक आहे. चला, तेच मी इकडं सुटसुटीत मांडलंय. काही मुलांना इथले बदल लक्षात येत नाही, ते समजून सांगतो, मग आपण थांबू. बघा याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला हे दिलेले होते, सरळ व्याज दिलं 100 रुपये दिले होते, 10 दर साल दर शेकडा दिला, कालावधी दिला. काय करायचंय, भागाकार करायचा. ह्या 2ने काय करा, बे एक बे 1 आला, बरोबर, हा 0 गेला, हा 0 गेला, काय राहिले, हा 1 राहिला, हा 0 वर घेतला, आणि हे 100 राहिले, यांचा गुणाकार करा. म्हणजे एकावर 3 शून्य द्या, 1 2 3 झालं का, आलं का 1000 रुपये. सोप्या पद्धतीने आले लक्षात. हेच गणित इकडं मांडून घेतलं म्हणजे तुमचं मुद्दल आलं 1000 रुपये. आले लक्षात. आजच्या सरळ व्याजाच्या ह्याच्यामध्ये आपण जे मूळ सूत्र होतं, मूळ सूत्र काय होतं परत एकदा सांगतो आणि मग आपण थांबू. मूळ सूत्र होतं सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. ह्याच्यामध्ये जी फिगर दिलेली नाही, जो आकडा काढायला सांगितला त्याला याला काढायचं तर याला इकडंच ठेवा, हा बाकीचा इकडं आणि हे इकडं करा, बदल करा. बघा परत एक दाखवतो. हा म इकडंच ठेवा. हे जे सरळ व्याज आहे हे व्याज, हा खालचा 100 त्याला गुणिले पाठवा काढायला, आणि बाकीचे भागिलेमध्ये द गुणिले क. याचं रूपांतर करा, तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळेल. मुद्दल आणि रास मुद्दल आणि व्याज मिळवलं की रास येते. उदाहरणं सोपे आहेत. परत अडचण वाटली तर पुन्हा मला कमेंटमध्ये टाका. परत आपण आणखी एक भाग करू. आता थांबतोय. गुड डे, बाय.